सपत्ती जने घरा बगला आयल्यांक एक घास वाडचे आजी ते खंयचे दिसना भर्दुर्विप्रकृतापि रोषणतया मास्म प्रतीपंगमः म्हळ्या बामणान बिनी एक एक पटी कोप केलेरीची बायल मनशान ते सहन करका के कसल्याक बामण चूक आसतलो मात्र बामणा कडेन अर्थ जाते अयो हांव जोर केलेली व्यर्थ म्हूण बायलेक आनीक मोग करता घेतो हांगा अशी जावका मास्म प्रतीपंगमः भूयिष्टं भवदक्षिणा परिजने भाग्येश्वनुत्सेकिनी अशी सेवकांक तिक जाय आशिल्ल्यांक खाण की जेवण की भूयिष्ट जावन आशिल्ले पयशे दिवचे की दूध दिवचे की अशी प्रेमळ वातावरण निर्माण करतल कोण आस की यांतेवं गृहिणी पदम युवतयो वामाः कुलस्याधयः समस्त जगत्ताक एक लोकोत्तर जावन आशिल्ले तसले उपदेश कण्व महर्षी शकुंतले मुखांतर दिता असा हक्क गृहिणी म्हणजे अशीची बामणान कशास काम बामणान जाल्यारीची अतिथी ग्रहान स्वप्रमादान हे वेद सांगता दोन पायाच्यांक चार पायाच्यांक दोन पायाच म्हळ्यार मनशांक चार पाय म्हळ्यार प्राण्यांक सर्वांमध्ये प्रेम करून शन्न एधि द्विपदेशम चतुष्पदे समस्त प्राणी वर्गांक मनुष्यांक प्रेम करून आपल्या निमित्तान समस्तांक कल्याण करत असल देणीगच की ते दादल्यान केल्या मात्र ते गृहस्थाश्रम म्हणून घेता असल ते गृहस्थाश्रमा पालन करा नित्य संध्यावंदन करा देवा पूजन करा मस्त लोक होडपणाने होड्डस्तिकेन सांगताच हे आमकां होड्डस्तीक न्ही आमगेल घरा देव आशिल्लो भटपाम सालिग्राम आशिल्ले आजी आमी त्या वचून देवस्थाना पावयल्या ते दुड्ड बांदल्या म्हूण म्हळ्यार आमी कितले इनकॉम्पिटंट आसाची म्हूण आमी सांगून घेवचे देवाक एक थेंब दूध घाला मू तुम्ही सकाळ उठील तशी तुमकां च्या पिवच्या पुरसत आसा देवाक एक थेंब दूध घालचे जायना वे उठावन पेपर वाचच्या पुरसत आसा आमकां कोण खंय बेल्लो कोणाक खंय रेप केले खंयच्या गांवांत खंय लगाड घाले वट्टू वखताची छे जगत कितलं वायट जालें पळय म्हूण पेपर दवरून च्या पिताची तशें म्हणून भागवत रडगुडी उपवास जागर वंदु दिन माडलिल्ला कितले चंद सांगल्या एक दिवस तरी केलवे एक भगवद्गीते श्लोक वाचचे एक भागवतांतून तसने संदर्भ विचार करचे ना दोन चार सुवणी पासून तांकां नाईट वॉकिंग वच्चे आमगेले पुरसत आसा एक पाल्लक एक खंत दिवन गोविंदा म्हण एक सुत्त वचून येवच्याक आमगेल्या टायम ना रात्रीभर टीव्ही पळोवन नाना प्रकार विचार पळोवन दोळ्याक आमी बिभत्स विचार आहार रुपार दिवचे जाता देवा येवन पळोवन दोळे भरून ते आनंदमय नामक नारायण आनंदमय स्वरूप पळोवन आनंद भोग तसल अनुभव तसल योग्यता आमी ना म्हण जाल्यार आमी व्यक्ती वे है आंख वो जो शाम का पूजन किया दर्शन किया करे है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की है हाथ वो जो शाम का पूजन किया करे मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में प्रभु प्रेम में जो जीवन को बलिदान किया करे म्हणून मीराबाई बरयता असले धीरोदात्त चिंतन आमगेले सारस्वत ब्राह्मणान असल चिंतन करा नित्य देवावयर विश्वास दवरा तागेल आचरण करा तागेल बद्दल अध्ययन करा हे स्टेप्स टुवर्ड्स गॉडलीनेस देवा लागी वच का म्हण जाल्यार एक एक मेंटल एक एक सोपान दवरता 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 एक दिवस अशें येता की आमगेल जीवन परिपक्व जाता आमी मात्र न्हयशी आमगे संबंध पाविले सर्वांकच ते उजवाड मेळनो जीवनांत दुःख मळील काळोख आपेपी नाश जावन आमगेल जनांगाची सारवंत सारस्वत समाज म्हणून घेवच्याक औचित्य येता असले दिव्य विवाह एक कौटुंबिक विचार आमगेल वेदांत पुराणांत अनेक कडेन मेळटा निर्विवाद रुपार मेळटा आसा आनी अनेक प्रधान तत्व हांव सांगता म्हण लेखल्या सूतक म्हण आमी करताची वाले म्हणून हांगा साऊथ केंद्रांत सांगचे मरणावाले जननावाले म्हणून ताका टेक्निकल वर्ड म्हळ्यार मेलेल वेळार सूतक म्हणचे जन्म आयलेले वेळार वृद्धी म्हणचे आमकां गोत्तशील कसर म्हळ्यार दोन मात्र
देवा लागी वच्चानच देवाला सुद्धी ऐकूच्यानच ह्या दोन सोडून वरल्याला वट्टू करता आम्ही सूतक म्हळे कसं नाही सूतम करोती आमकां कोणा बद्दल ऋणच की तागेले विचारानं आम्ही दुःख पावचे तेच माध्यम सूतक नेलार न्हिदवचे एक जेवण जेवचे असदाराप सोडचे भायर वच्चे ना खंयचे भोग वस्तू वर्ज करचे हे खंयचे 21 नियम सांगलेचे ते 21 नियमाचे आमकां गोत ना गोत तशें दोन मात्र देवा दिव जळोवच्या ना तितले काय लिबर्टी आमकां देवा पूजा करच्या ना देवा संबंध ना कितले सुतक मरण जाल्यार घरांत जावो गायत्री जप सोडच्याक नज संध्या वंदन सोडच्याक नज म्हणून सांगल्या प्रणव आणि व्याहृती ओम आणि भूर्भुव स्वहा म्हणले दोन सोडल्यार केवल तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् म्हणून सांगपाचीच अशी दिव्य जावन आशिल्लें तसलें सूतकांत जाल्यारच देवाल नामस्मरण सोडच्या ना देवाल चिंतन करता आणि आपणेले कर्म जावन आशिल्लें श्राद्ध स्वाध्याय अध्ययन आणि देवपूजा आणि भूतबली हे 5 यज्ञ नित्य करायचे खंयचे रुपार करा एक म्हळ्यार पित्रांक श्राद्ध करचे त्या दिवसारी करचे आमकां मन आयल्या वेळार करचे न्ही खंयचे दिवसारी तांगेल गत जालेली तिथी आस की त्या दिवसाकच श्राद्ध करता त्या दिवसा गणपती येवो अथवा आनी खंयचे परब येवो ताका लॅक येना त्या दिवस करपाचीच म्हूण आसा अशी श्राद्धा महिमा नाना प्रकार रुपारे एक व्हड समुद्र आहे हातूंत एक विचार आहे आमकां षोडश संस्कारा बद्दल द हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रा म्हणून डॉक्टर PV काणे महामहोपाध्याय PV काणे हांणी विपुल जावन अशें तसलें रिसर्च करून द हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रा म्हण विशिश्ट जावन अशें तसलें रिसर्च बुक्स रचना केलेलें आसा तातूंत आमकां अध्ययना मेळटा अशें जाल्यार मात्र आमगेले जिवनांत एक खंयचे विचारार आमकां अधिकार रुपारी सांगच्याक जावो करच्या मेळटा असं एक दिव्य सन्निधान आमगेले सारस्वत समाज के 85 वर्षाचे सुदीर्घ इतिहास हे मंगळूर गांवांतू आसा 1978 हांगा सारस्वत जमात म्हळ्यार सारस्वत समुदाय हांगा येवन रबील उल्लेख मस्त आसाची ताजे नंतर अन्य जनांगा निमित्तान आमकां स्वल्प बाध आयिल्ल्या कारणान हांगा देवस्थान आमगेले आमी निर्माण करता थंय आमगेले म्हळ्यार अस्मिता आमगेले म्हळ्यार वाडका म्हणल्या कारणान एक स्वाम्याल अनुग्रहान की आमगेले म्हालगडे मस्त बुदवंत आनी पुण्यवंत तांणी हे देवस्थान गुरुपीठ हाजे वयर श्रद्धा केंद्र दवरून आमगेले विचारधारा वाडोवच्याक बहुकाल बुरी परिश्रम केल्या असल बुरी परिश्रमाक संबंध पावन आजी आमकां हे दिवस पळोवचे मेळटा नाजाल्यार पोर्तुगीज जाले यवन आले क्राइस्त आले आमी विचार पळया तांगेलो इतिहास पळया आमगेले म्हालगडे कितले व्हड म्हण आमकां अर्थ जातले जंगेज खान इंडिया आयलो मंगोलियन रुलर टायमूर आयलो मोहम्मद गझनी आयलो कितले जन बाबर आयलो ताजे नंतर ईस्ट इंडिया कंपनी म्हणल्या गाडे आयले इतले जाल्यारीची आजीक आमगेले देवस्थान आमगेले विचार आमगेले संस्कार जिवंत आस म्हणटा जाल्यारी आमगेले पाळ रुका पाळ कितले भितर आसा म्हूण लेखचे तसले हजारो वर्ष जालेली अविच्छिन्न परंपरा आमी वाडोवन हाडल्या ऋषी परंपरा ते ऋषी परंपरा आम्ही आमगेले चेडवांक मुखावेल जनरेशनाक दिवका जाल्यारी ताचे अध्ययन की ताचे संरक्षण की ताचे रिसर्च की वेळोवेळी आमगेले निमित्तान जाता रक्का म्हणले एक व्हड उदात्त चरित्र आमगेले हे विचारांत दिलेले आसा असल हे विचार आमी मुखारसून वाडोवन व्हरया आमगेल्यान कितले अध्ययन करच्या जातकी तितलें अध्ययन करया आजी आमी जर्मनी गेल्यारी 4 वेद तोंडार सांगतले तुमकां जर्मन कितले जाय तितले मेळटात शिक्षा निरुक्त व्याकरण न्याय मीमांसा उत्तर मीमांसा वैदिक गणित आणि अलंकार शास्त्र साहित्य पुराण अशी नाना प्रकार फिल्ड्सांतू तांणी आमगेले घेवन वता आसच कसल्याक
हातूंत तितले सार सर्वस्व आसा म्हूण तुमी खंयचे युरोपियन कंट्री वचा थंय गेले री कोणी तुमकां इंग्लिशान उलयना तांगेल मातृभाशेन उलयताच आमकां मात्र संस्कृत म्हणल्यार दूर जावन गेले आमगेल मातृभाषा आमगेल संविधान जातना पळय आमगेल भाशेक कितलें महत्व आसा म्हणल्यार इतलें वट्टू अर्थ जावपाक जाल्यार स्वल्प संस्कृताधिकान अध्ययन करच्याक मन लायाची म्हूण कष्ट ना ही भाशा आशिल्ल्यान तूं सुलभ भाशा म्हळ्यार संस्कृत भाशा तुम्ही कोंकणींतू रुपयेंतू 80% शब्द संस्कृताचेच वापरणीक करतात खंयचो शब्द घेया कान म्हळ्यार कर्ण नाक म्हळ्यार नासा दोळे म्हळ्यार नेत्र जीभ म्हळ्यार जिव्हा खंयचे शब्द आमी खंयचे वापरतात की व्यवहार करताची त्या संस्कृतान करताची त्या संस्कृताची मरिष्यमाण भाषा मर्ज पडील भाषा देव भाषा म्हूण नांव पडलें कोणकी एकल्यान सांगले हाका देव भाषा म्हूण कसल्या म्हणचे म्हळ्यार चाश्टी करताची कुशाल करताची मकर करताची एकल्यान सांगले वय दिसलें म्हाका भारताक स्वातंत्र्य मेळ्ळें स्वातंत्र्य मेळटरी सर्वान मेळ्ळें विचार केले कोण कोणाक खंयची खंयची भास जावका म्हूण महाराष्ट्रा लोकांन म्हणके आमकां मराठी जावका म्हूण कर्नाटका जनान सांगले आमकां कन्नड जावका अशी दवरलेली भाशेत एक एक भाशकाण घेतले के तमिळनाडाच्यान तमिळ घेतले मल्याळम केरळच्यान घेतले अशी सर्व लोकांन भाश घेवन एक भाश वरली के संस्कृत आतां कसं करचें कोणाक नाका कोणी नाक म्हणके तशें आसल्यार देवा दिवया म्हण देवा दिले म्हणल्यार देव भाशा म्हूण आमकां नाक जालेली वस्तू आमी देवा दिनाच्यो आमकां खंयची देव नाक पळया हांव मस्त कडेन पळया घरांत पोरणे जालेले फोटो कसं करचें देवस्थाना बागला दवरमी रे म्हणटाचे खंयच्यो वस्तू आमकां नाक जालेली आमी देवा दिवचे म्हणल्यार तेका आनी देवा दिले म्हणल्यार देव भाशा कोणाक नाक जालेली भाशा म्हण जाल्या आजी हांव तुमगेले सर्वाले विनंती करता तुमी बुदोंत जन वर्षांतू एक 100 अथवा 50 क्लास संस्कृताचे घेया आसक्त आशिल्ले देवस्थानांतू रामशब्दाच्यान आरंभ जावन स्वल्प संस्कृत स्वल्प भगवद्गीता स्वल्प उपनिषदाचे तात्पर्य स्वल्प भागवत हाजी एक पटी अभिरुची लागले म्हण जाल्यार कडेरी आमकां संवसारांतू कोणाल्यागी वच्चे आवश्यकता पडना आमगेले स्वाध्याय आमकां राखतले असले परमपूज्य श्रीमद सुधींद्र तीर्थ महापंडित स्वामी ते सामान्याच न्ही तांगेल अनुग्रह आमगेल समाज आज पासून कशें जालेलो आसा की मुखारसून जालेरीची तांगेल मार्गदर्शन दिक्सूचक जावो मार्गदर्शी महर्षी म्हणटा अभिनव महर्षी त्यांनी तांगेल अनुग्रहान आज एक दिव्य देवस्थान आमगेल समाजाकाची अन्यादृश्य देवस्थान हे असल विस्मय खंयी पळोवच्या मेळना तसल शिलामय भांगरा वयर बसला तो श्रीनिवासू व्यंकटेशू वीर व्यंकटेशू ते पळयतनाची आमगेले म्हणलें अभिमान आता एक म्हयनोभर आमगेल हुबळी ठिकाण हांव सांगता पळोवचें आसा कसं देवस्थान रे कसले हे कारण कसले तुमगेल परिश्रम ते परिश्रम केवल इतले करप नाशी ताचे निमित्तान आमगेल आत्मोन्नती जावो आत्मोन्नती जाता वच अवेक अरायज अंटील द अल्टिमेट गोल इज अचीव्ड म्हणून उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरांनी बोधत ते नचिकेतान उद्दालकान यमाल संदेश वो काटकोपनिषत्तान खई राब नाकाची इस तन मन की कौन बढ़ाई देखा तो नैनो में मिट्टी मिलाई अपने ही खातिर महल बनाया आपे हो जाके जंगल में सोया खई पुसून राब नाकाची खई पुसून प्राणस की थंय पासून तूं हे देवाले हे देशाचे हे आमगेल समाजाचे हे विश्वाचे कल्याण जावो म्हणलें करून हे देवान तूं साधन करा त्या निमित्तान आमगेल वैदिक परंपरा आज पासून कसन वाडून आयिल्ल्यास की ते अशीच वाडून वचून हे धर्मा निमित्तान समस्त जगताचे उत्थान जावो सर्वांचे कल्याण जावो अशें म्हणले दोन आशय दोन उतर हांव हांगा समाप्त करता आसा सर्वांक देव बरें करो म्हणून परमात्मा चरणार विंदारी विशेष प्रार्थना कसं उलयला तूं चड कमी जालेलें आसतरी कोणाल्याची फिलिंग्स हर्ट जाल्ले आसतरी कित्याक म्हळ्यार धर्मशास्त्रा विचारार उलोवचे गेले रे आनीक मन दुखता म्हणल्यार आमी युनिवर्सिटीन शिक्षण करतना एक दिव्य योजना मनायली आमगेले एक सराक
तांगेल नाव मार्तंड शास्त्री दीक्षित म्हणून आज ताणी आमगेल मध्य नाची भारतांतूच एक दिव्य जावन आशिल्लो महान पंडित ताणी प्रेसिडेंट सर्टिफिकेट ऑफ ऑनर दर घेवन दालमिया आणि संस्कृताचे ज्ञानपीठ प्रशस्ती म्हणजे आमी दालमिया त्या प्रशस्ती घेतलेले महापुरुष तांणी एक सांगेल आमकां पळय बरे विचार कशे येवका म्हण जाल्यार तुम्ही सेमिनार्स कंडक्ट करा सेमिनार्स कंडक्ट करून एक 10-15 विद्वांसांक आमंत्रण दिया एक विचार दिवचो द कन्सेप्ट ऑफ धर्म फॉर एग्जांपल हांव तुमकां सांगता धर्म म्हळ्यार कसं न्ही प्रत्येक मनशान एक एक पेपर दिवचे रिसर्च पेपर प्रेजेंटेशन करचे याकलो सांख्या प्रकार कसले मध्वाचार्य प्रकार कसने शंकराचार्य प्रकार कसने रामानुजाचार्य प्रकार कसने वैशेषिका प्रकार कसले प्रभाकरा प्रकार कसने अशी गंगेश उपाध्याय कसन सांगता अशी मतप्रवर्तकाल चिंतन घेवन एक एक पेपर प्रेजेंट करून ते सर्व पेपर एडिट करून एकत्र हाडल्यार एक ब्युटिफूल बुक निर्माण जातके सुंदर जावन आशिल्लें एक बुक निर्माण जाता अशी तांगेल आज्ञानुसार आमी 3-4 फाटी करून जस्टिस रामा जोयसा एक फाटी आपोवन हाडून तांगेल अध्यक्षतेन द कन्सेप्ट ऑफ गॉड म्हण एक बुक काडले तातूंत देव म्हळ्यार कसं न्ही म्हणलें देव म्हळ्यार वैशेषिक कसन सांगताची वैयाकरणी कसन सांगताची माधव कसन सांगताची शंकराचार्याल कसन सांगताची रामानुजाचार्याल कसन सांगताची स्फोटवादी कसन सांगताची नास्तिक लोक चारवाकाल कसन सांगताची अशी नाना प्रकारात जावन एक पुस्तक आयलें तशी हे देवस्थानांत बरे विद्वांसांक आपोवन हाडून निर्दिष्ट जावन आशिल्ले एक विचारारी एक पत्र म्हळ्यार रिसर्च पेपर्स की तातावळ जावं तसले एनलायटनिंग ओरिएंटेशन कार्यक्रम हे सर्व जावो सर्वांक देव कल्याण करो म्हाका हांगा आमंत्रण दिवन म्हाका उपकार केले तसले तुमकां सर्वांक हांव चिरऋणी जावन आसा स्यान्न पुनर्दर्शनम पुनः देवान केन्ना चलयलेली मेगले स्पेशलायझेशन वेदांतांत आसलेलीची म्हाका भागवत रामायण महाभारताचे हाचे पिशे केन्नाच तसल आयकूत तसल भाग्य देव पुनः वेंकटरमण देवाल पर चरणारविंदार हाडोसून घेवो तुमकां सर्वांक देव कल्याण करूं हे रथसप्तमी वळारी तो परमात्मो विराजमान जाल्ले वळारी डोलायमानं देवेशम मंचस्थं मधुसूदनम ताका पळयल म्हणून जाल्यार रथस्थं पुंडरीक केशवन दृष्ट्वा पुनर्जन्मो न विद्यते मध्वाचार्य बरयताचे ते परमात्मा डोलतच डोलायमान जावन आशिल्ले रथस्थ ते रथ म्हळ्यार विंगडणे चतुर्मुख ब्रह्मदेव ब्रह्मदेव ते परमात्माक माथ्यार दवरून घेवन हाडतना ताका दोळेभर आनंदान ज्ञानान आनी वैराग्यान कोण पळयत की ते देवाक पळोवन देवा म्हण एक फावटी सांगल्या पुरो ताका तसल मनशाक पुनः हे संवसारांत जन्म ना काय म्हण आपूण वैकुंठ लोक आवडटलो तसल तो परमदयाळू तो श्रीनिवासू व्यंकटेश म्हणले शब्दात अर्थ ते वेम म्हणे पाप कप्पून उडयतलो कट करतलो कटती संस्कृत इंग्लिश शब्द येता कटती नाश करतलो कोण असती तो व्यंकटेशू तुमगेल सर्वांचे श्रीभू विराजमान जावन आशिल्लो तसलो हरिग्रीव नामक नारायण कामाक्षी तुमगेल कल्याण करो सर्वांची उत्तरोत्तर अभिवृद्धी करो हे स्वाम्याल अनुग्रहान हे पेंटेकाज पासून कशी धन धान्य समृद्धी दशदिक पूर्ती कीर्ती लाभत कार बेडले की अशी मेळो अशी म्हण सांगताची मेगेल 2 उतर कृष्णार्पण करता.